त्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर दोघं जण, एक मुलगा आणि मुलगी, दोघं मोटरबाईकवर होते, त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्या. तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात काही घडलं आणि ऍक्सिडेंट झाला, त्या एरियामध्ये असं काही घडलं, तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठेही घडलं, तो आमदार जर त्या एरियात असेल, परगावी गेलेला नसेल, परदेशी गेलेलं नसेल, तर ते येतात, त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती. त्याच्यात असं झालं का सुनील टेंगरेंनी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असं काही झालंय का? आरोप होतात, ते आरोप बिनबुडाचे आहे. तावरेंची नियुक्ती शिफारशीवरून त्याच्यामध्ये अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात. बऱ्याचशा आमदार, वास्तविक ते चुकीचं आहे, बऱ्याच राजकीय पक्षाचे आमदार सह्या करून त्यांच्या पीएकडे पत्र ठेवत असतात आणि वर नाव टाकत असतात. तशा पद्धतीनं बदल्यांच्या बद्दल आता माझ्याकडे शेकडो पत्र येतात. म्हणजे मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्याकडे येतात, पण माझ्याकडनं पण काही पत्र मी मुख्यमंत्र्यांना देतो. या अधिकाऱ्याची इथं बदली करा, त्या अधिकाऱ्याची तिथं बदली करा. आम्ही बदली करा सांगतो, ती नियमात आहे का नाही ते बघण्याचं काम डिपार्टमेंटचं आहे. त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे 3 वर्ष झाल्याशिवाय बदली करत नाही वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी असतात. लोकप्रतिनिधींना पत्र नाही दिलं तर कार्यकर्ता नाराज होतो, साधं पत्र पण देत नाही, शिफारस पत्र आहे ते. करायचं नाही करायचं ते ज्यांना शिफारस केलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे. आम्हाला अनेकांची पत्र येतात. माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो, योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो. महानगरपालिकेच्या माध्यमातून केले गेले जवळपास 100हून अधिक क्लब असतील, हॉटेल असतील, आणि बांधकाम तोडलं गेलं. पण हे जेव्हा कधी लक्षात आलं, उशिरा सुटण्याचं शानपण आहे. पुणेकरांची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांची तुम्ही ईडी चौकशी लावणार का? कडक कारवाई. तुम्ही लगेचच तुम्ही ईडी शिवाय, ईडीला काही तेवढीच कामं नाहीयेत. आपला देश एवढा मोठा आहे, उठलं की ईडी. ईडीकडे जाणाऱ्या केसेस वेगळ्या असतात. असं करू नका. आपण पण आता ताई पानांनी काही पण प्रश्न विचारू नका, अधिकार आहे तुमचा. एक मिनिट आमचं नंतर आलाय, थांब जरा. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. जर आता सध्या तर प्रशासक आहे सगळीकडं, ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं, ज्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं, तर आम्ही कोणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सीपीला, त्या एसपीला, त्या आयुक्तांना सांगणं असतं, नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका, राजकीय दबावाने कुठलंही काम करू नका. त्याच्यामध्ये कारण असताना मग पुढं ते निस्तरता नाके नऊ येतं. नियमाने वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही. आता पण ह्या केसमध्ये आपण बघताय, ह्यामध्ये जे कोणी संबंधित आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण काहीतरी घेतलंय. याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल. त्याच्यामध्ये रोज आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा. कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव ठेवू नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, कारण ही मॅटर आता जनतेची मॅटर झालेली आहे. दादा, छगन भुजबळांचं जे काही सातत्याने जी वक्तव्य